रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सुट्टीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले आहे। सार्वजनिक सुट्टीला कायद्याच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिले आहे। शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचं यामुळे नुकसान होत असल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे। सार्वजनिक सुट्टी 22 तारखेला 22 जानेवारीला देण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र सरकारने पूर्ण दिवसाची सुट्टी 22 जानेवारी या दिवशी म्हणजे सोमवारी जाहीर केलेली आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, नेमका काय दावा या विद्यार्थ्यांनी केलाय या सुट्टीला आव्हान देताना? नक्कीच आम्हाला आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे 22 तारखेला संपूर्णपणे जी सुट्टी आहे ती जाहीर केलेली आहे, त्यानंतर याच सुट्टीला आवाहन करणारी जी संपूर्णपणे याचिका आहे ती शिवांगी अग्रवाल असतील तसेच सावळे वेदांत असतील या संपूर्णपणे जे कायद्याचे विद्यार्थी आहेत त्यांनी केलेलं आहे। त्यांचं एक म्हणणं आहे ते म्हणजे एका धार्मिक समूहाला खुश करण्यासाठी सुट्टी दिल्यामुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचे यामध्ये नुकसान होणार आहे आणि त्या अनुषंगाने हा संपूर्ण दावा आहे तो करण्यात आलेला आहे। आणि त्यामध्ये सार्वजनिक सुट्टी केवळ देशभक्तीच्या निमित्ताने देता येऊ शकते, परंतु एका धार्मिक समुदायाला खुश करण्यासाठी ही ती जाहीर करणे चुकीचं असल्या पद्धतीचं याचिकेमध्ये म्हटलेलं आहे। आणि याच अनुषंगाने ही लवकरात लवकर सुनावणी घेण्याचं देखील याचिकेकर्ते जे संपूर्णपणे विद्यार्थी आहेत कायद्याचे त्यांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं। अमोल, निश्चित धन्यवाद निखिल या सविस्तर माहितीबद्दल। आता न्यायालय यावर काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।